आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनी सर्वात मोठा निकाल लागला। मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या ड्रायव्हरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। 20 वर्षांच्या या प्रदीर्घ लढाईत 128 साक्षीदार तपासले गेले, पण आज निकाल देताना कोर्टाने स्पष्ट केलं की या खटल्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा असलेला माफीचा साक्षीदार परसमल जैन याची साक्ष न्यायालयाने अमान्य केली आहे। ठोस आणि सढळ पुराव्या अभावी कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष सोडून दिला आहे। हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी एका मोठ्या आघातासारखा आहे। निकालानंतर अत्यंत भावुक आणि संतप्त झालेल्या ओमराजे निंबाळकरांनी पहिली मोठी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, मी एवढंच म्हणेन की हे कलियुग आहे, पण आम्ही इथेच थांबणार नाही। या अन्यायाविरोधात मी हायकोर्टात धाव घेणार आणि दाद मागणार। पण या निकालासोबतच ओमराजेंनी त्यांच्या राजकीय भूमिकेवरही एक अत्यंत खळबळजनक विधान केलंय, ज्याने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती की ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। शिंदे गटाच्या आमदारांनी याला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं होतं, पण या निकालानंतर ओमराजेंनी पत्रकार परिषदेत बॉम्ब टाकला आहे। ओमराजे म्हणाले, माझ्या शिंदे गटात जाण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही। मी आधी माझ्या मतदारसंघात जाणार, तिथल्या कार्यकर्त्यांशी जनतेशी चर्चा करणार आणि मगच काय तो निर्णय जाहीर करणार। इतकंच नाही तर कोर्टाच्या निकालाचा आणि माझ्या प्रवेशाचा दूरपर्यंत काही संबंध नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। ओमराजेंच्या या विधानाने ठाकरे गटातून फुटून निघू पाहणाऱ्या इतर आमदारांची धाकधूक चांगली वाढली आहे, कारण जर ओमराजेंनी निकाल दिला तर शिंदे गटाचं हे संपूर्ण ऑपरेशन टायगर फेल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ही राजकीय आणि कायदेशीर लढाई आता इथे संपली नाही। या निकालाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटलेत। कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली। या हाय लेव्हल चर्चेनंतर अमित शहा यांनी तात्काळ आदेश दिले आहेत की सीबीआय या विशेष न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयामध्ये म्हणजेच हायकोर्टातील अपील दाखल करणार आहे। म्हणजेच कायदेशीर लढाईचा दुसरा अंक आता लवकरच सुरू होणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।